पुरेल का? एक मिनिट हे लावते ना मोठा. एक बार बंद करो. सर्विसिंग वगैरे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु आचम्य. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. प्रद्युम्नाय नमः. अर्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. तदोक्षाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. आरोग्यं देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो चक्राय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अर्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. विष्णुदेव च योगश्चकरणं विष्णुं जगत तथा वारो नक्षत्रं विष्णुदेव च योगश्रुतिष्ठाय शुभ पुण्यतिथौ. ओम विष्णु आदेश श्री भगवतो महापुरुषस्य विष्णु हृदय वर्तमानस्य दिनः द्वितीये परादे श्री तवारः कल्पे वैवस्वमुत्तरे दक्षिणायने वर्षे ऋतु मासोक्तमे मासे महामंगल्य मासे भाद्रपद मासे शुक्लपक्षे द्वितीया चतुर्दश्यां तिथो वासरः वासरोस्तु अद्यमन्वासरे दिव्य नक्षत्रे गगनस्य दक्षिणाता तो चोर्ध्वाता तवाधराता सर्वतो मां पाहि पाहि स्मन्ता त्वं वाङ्मय त्वं सच्चिदानन्दादित्योसे त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासे त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसे सर्वं जगत् तत्तो जायते सर्वं जगत् तस्तस्तिष्ठति सर्वं जगन्मेष्यते सर्वं जगत् प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलोणवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं परमुच्चार्य वर्णादीन् तदन्तरम् अनुस्वार प्रतरः हृदयेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत् बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानां सद्गोसहिता सन्देहे सैषा गणेश विद्या गणगुरुषेः निजदीर्घाय. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु आचम्य. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकराय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अर्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. आचम्य. ओम केशवाय नमः स्वाहा. नारायणाय नमः स्वाहा. माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकराय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अर्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. तदोक्षाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरेः नमः. ओम विष्णु आदेश श्री भगवतो महापुरुषस्य विष्णु हृदय वर्तमानस्य दिनः द्वितीये परादे श्री तवारः कल्पे वैवस्वन्तरे अष्टादशके कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्य देशे पुण्यतो यो गोदावर्याः उत्तरे तिरेवायाः वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं सिद्ध्यर्थं मम गृहे उद्योगे व्यापारे अनुकूलता प्राप्त्यर्थं मांगल्यता सदृढ़ता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक गणेश उत्सव अंगभूत विघ्नहर्ता महागणाधिपति लंबोदराय देवीः मम प्रचलित नामांकित व्यवसाय मध्ये उन्नति सुकीर्ति सुप्रतिष्ठा मान प्राप्त्यर्थं शत्रुपराजय मम विजय प्राप्त्यर्थं
हे भी प्रतिवार्षिक अंगभूत अधिपति उत्सव अंगभूत महागणाधिपति विशेष प्राण प्रतिष्ठा अहम करिष्ये। श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम गणानां त्वा गणपतिको हवामहे निधीनां त्वा निधिपतिको हवामहे वसो मम। महागणाधिपतये नमः। स्थापनार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। अभिषेकार्थे तुलवत्रम् अर्पयित्वा महागणाधिपतये नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। महागणाधिपतये नमः। श्रवणार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। महागणाधिपतये नमः। हवनार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः। विघ्नराजाय नमः। हवनार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। महागणाधिपतये नमः। हवनार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। महागणाधिपतये नमः। हृदयोः पाद्यं समर्पयामि। महागणाधिपतये नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। बागेचे गणपती मांडले नंतर आपण नाही एक वाटा होता नाही ठेवला एवढं वाटा काढल्यात ना नैवेद्यासाठी काय शिवानी लाडू ना? ते 1 2 टाकून देत आपण काढलं ना हो. मी काय म्हणतो सध्या याला असं साहेबांची पूजा होते मग याला ठेवून आरती करताना याला सुकून देऊ ठेवलं शिकिष्ण हे तर साहेबांना आता मग पूजा कशी करतील आज पुरेल नाही पुरेल का घे तिकडून नाही याच्यात काहीच नाही टाकलं पहिली तांदूळ टाकलं एमसीबी एक बार बंद करो विष्णुदेवाच्या शिवविष्णुदेवाती प्रजतिष्ठाय शुभपूर्णे तेथे प्रधान संकल्पनुसार षडन्यास अभिषेकाची सर्व्हिसिंग वगैरे आणि इकडे ओव्हनच्या खालचा वाटा ओव्हन आहे ना त्याच्या खाली एक मिनिट बंद करके रख फिर उसको चालू करना फोन चालू हाँ बंद कर महागणाधिपतये नमः। सुगंधितैलाभ्यस्नानमृतात् महागणाधिपतये नमः। देवेंद्र फडणवीसजी आहे जे निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे। पुढच्या कदाचित कॅबिनेटला हा निर्णय येईल आणि ती युनिव्हर्सिटी नागपुरामध्ये गडचिरोलीला होणे अपेक्षित असताना गोंडवाना युनिव्हर्सिटीने तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला आहे, परंतु त्या आदिवासी युनिव्हर्सिटी ही नाशिकला सुरू करायचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। विदर्भामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, करायचंच होतं तर ते इथे करायला पाहिजे होतं। कर्नाटकामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला आणि 1000 कोटी रुपये अनुसूचित जमातीच्या युनिव्हर्सिटीसाठी दिले गेले। त्याची कापी मारण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे, परंतु ते नाशिकसारख्या प्रगत शहरात येऊन उपयोग काय? गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात जर ही युनिव्हर्सिटी आली तर आदिवासी समाजाला त्याचा उपयोग होईल आणि आदिवासी समाज त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल। मी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही माझी थेट विनंती आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही की तुम्ही सर्व तिकडच्याच बाजूला नेत आहे, उद्योग तिकडे सगळे तिकडे, तर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये हे आदिवासी
विभाग आदिवासी समाजासाठी स्वतंत्र जे काही विद्यापीठ आहे ते गडचिरोलीला व्हावं आणि या समाजाला आपण न्याय द्यावा. तुम्ही नाशिकला नेत असाल तर त्यामागे तुमचा स्वार्थ वेगळा आहे. त्यामागे तुमची भूमिका जी आहे ती का तिकडे नेण्याची आहे हे स्पष्ट आपण केलं पाहिजे. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मिळवण्यासाठी 3 लाख रुपये जे आहेत ते त्या सल्लागार जे टेंडर काल मी बोललो त्याची व्हिडिओ क्लिप आली. एक सेंटरसाठी 3 लाख रुपये मोजा असं अधिकारी फरमान काढतायत. ती सगळीकडे व्हिडिओ क्लिप त्याची आता पसरलेली आहे. म्हणजेच वरचेही खात आहेत, खालचेही काही आम्ही शांत बसणार नाही. तुम 5 खाते हो तो हम 3 खाएंगे पर हम भूखे नहीं रहेंगे, हम छोडेंगे नहीं किसी को. हे सगळं जे चाललं आहे हा राज्य विकण्याचंच काम प्रशासन आणि शासन मिळून करताय. हे याचं उदाहरण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी तेही ट्रायबलच्या विद्यार्थ्यांना आणि त्याचे ते अध्यक्ष आहेत ते कमिशनर सगळा तार्टी बार्टीपासून महाज्योतीपर्यंत सगळ्या संस्थांना संस्था निवडीचं काम त्यांच्याकडे दिलं आहे. त्याचा अध्यक्ष त्यांना केलेला आहे. आणि तुम्हाला यातून हे स्पष्ट होत आहे की इथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण संस्था ज्या आहेत तिथूनही हे पैसे खाणार. या कोणाला सोडायचं नाही आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय राहायचं नाही. हा सर्रास महाराष्ट्रामध्ये ही जो माझेलपणा आहे तो यामध्ये स्पष्ट दिसतोय. त्याचं एकही सेंटर विदर्भात नाही आहे. 3 लाख रुपये नाही, एकही सेंटर विदर्भात नाही. मी काल मागणी केली आणि जे स्पर्धा परीक्षेसाठी UPSC MPSC याचे ट्रेनिंग सेंटर विदर्भात आपण असले पाहिजेत, नागपुरात असले पाहिजेत. महाज्योतीचं नागपुरात आहे आणि सेंटर मात्र ट्रेनिंगचं पुण्यात आहे. नागपूरचं मुख्यालय OBC बहुल कोण आहे तर विदर्भ आहे आणि महाज्योतीचं कार्यालय विदर्भात आहे. मुख्य कार्यालय मी मंत्री असताना आणलेलं आहे. परंतु तिकडे ट्रेनिंग सेंटर मात्र पुण्यात द्यायचं. म्हणजे या विदर्भातल्या पोरांनी पुण्यात जाऊन ट्रेनिंग घ्यायची, पुण्यात जाऊन प्रशिक्षण घ्यायचं. हा उपराटा कारभार काय करता येते. हे काय OBCचे काही देशी आहेत. OBCचे मतं पाहिजेत बहुजन समाजाची आणि यांना त्याचे बाकी काही त्यांना देणं घेणं नाही. या कोणाची त्यांना काळजी नाही. आपण जो मुद्दा मांडला त्याला अनुसरून एक शेवटचा प्रश्न आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील धनेवाडीची एक क्रेन कंपनी आहे. त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे त्या कंपनीला बंद करून आता गुजरातला प्रकल्प नेण्याचा निर्णय घेतला. जवळपास 400 लोकांचा रोजगार त्या ठिकाणी गमावला गेला. स्थानिकांनी प्रशासनाला तक्रार केली, काही झालं नाही. आता कंपनी बंद करून गुजरातला नाही. मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली करोडो रुपये घालून उद्योगाला पूरक व्यवस्था जर करत नसतील आणि गुंतवणुकीची भाषा वापरत असतील तर यांचा हा पोकळपणा आहे. हे जो काही दावा केला आहे तो तकलादू आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे उद्योग जर गुजरातच्या दिशेनं जात आहे. आत्तापर्यंत 17 उद्योग केले. मी त्या मंत्र्यांना सांगितलं, उद्योग मंत्र्यांना, तुम्ही श्वेतपत्रिका काढणार होता, तुमच्यामध्ये दम असेल ना ती श्वेतपत्रिका काढा. घोषणा काय करताय हाऊसमध्ये, सभागृहाच्या पटलावर हाऊसमध्ये तुम्ही घोषणा केली की आम्ही या संदर्भात हे खोटं बोलतायत विरोधक म्हणून सांगितलं आणि तुम्ही त्यामध्ये श्वेतपत्रिका काढण्याचा व्हाईट पेपर प्रकाशित करण्याचं तुम्ही सांगितलं होतं. तुमच्या दम असेल आणि दम आहे. जर गुजरातला महाराष्ट्रातील उद्योग गेले नाहीत तर श्वेतपत्रिका काढा आणि 8 दिवसाच्या आतमध्ये काढा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. अरे तुमची अस्मिता तुम्ही गुजरातला गहाण ठेवली. गुजरातच्या चरणी रोज जाऊन पाया पडताय आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकताय. हे त्याचंच लक्षण आहे. खरं तर पुन्हा एक महत्त्वाचा विषय होता की गडकरी साहेबांनी स्टेनलेस स्टीलचा पुतळा उभारला असता तर तो पुतळा कोलॅप्स झाला नसता. पण मी आता माहिती घेतली त्या पुतळ्याच्या इस्टिमेटमध्ये स्टेनलेस स्टीलच होता. माहिती घेतली आणि स्टेनलेस स्टीलऐवजी त्यांनी लोखंड लावला आणि त्यांनी तो भ्रष्टाचार केल्याची माहिती माझ्या पुढे आलेली आहे. म्हणजे मूळ इस्टिमेटला जी प्रोव्हिजन होती ती स्टेनलेस स्टीलवरचीच होती कारण तो समुद्राच्या काठावरचा पुतळा असल्यामुळे. पण यातून पैसे खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी स्टेनलेस स्टीलऐवजी लोखंड लावल्या गेला आणि त्यातून भ्रष्टाचार केला. हे आता ओपन झालेलं आहे. एकदा गणेश भक्तांना सगळ्यांचं फायनल जरा सुरू. मी सर्व आज गणेशजीच्या स्थापनेच्या निमित्तानं, गणेश बाबाच्या आगमनाच्या निमित्तानं
महाराष्ट्रातील सर्व जनतेला आमच्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हाला सुखी ठेव, आमच्या महाराष्ट्राला सुखी ठेव, संकटापासून मुक्त कर. आणि सर्व माझ्या गणेश भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. गणपती आम्ही 12:30ला सुरू करतो. बरोबर.